नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा। दिव्यांग हिताच्या अनेक गोष्टी फक्त कागदावरच आहेत, किंबहुना दिव्यांग हक्क अधिनियम 2016 याचं पण अनेक अधिकाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना माहिती नाही। बाकीच्या परिपत्रकाचं तर सोडा। या सगळ्या गोष्टी असताना मग दिव्यांग हिताचे कार्य कसे होणार हा प्रश्न मात्र तुमच्या माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या मनात येतो। पण याला दाद कुठं मागायची? तसं तर महाराष्ट्रामध्ये मागील 3 वर्षापूर्वी दिव्यांग मंत्रालय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने स्थापन झालं। त्या मंत्रालयाचा कारभार चालू झाला, पण त्या मंत्रालयात जमेच्या 2 बाजू झाल्या। एक म्हणजे त्या मंत्रालयाचा पदभार माननीय मंत्री अतुल सावे यांच्याकडे गेला आणि त्या पाठोपाठ आणखीन एक दिव्यांग हिताचं खूप महत्त्वाचं काम झालं, ते म्हणजे तुकाराम मुंढे साहेब यांची दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती। तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती झाली आणि सर्व दिव्यांगामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। आम्ही पण ठरवलं की तुकाराम मुंढे साहेबांना आपल्याला भेटायचंय, अतुल सावे सरांना पण आपल्याला भेटायचंय आणि दिव्यांग हिताच्या दिव्यांगाच्या अडचणी दिव्यांग हिताच्या गोष्टी त्यांच्या समोर मांडायच्यात आणि त्या करून घ्यायच्यात। या उद्देशाने आम्ही तुकाराम मुंढे साहेबांची भेट 3 सप्टेंबर 2025 रोजी घेतली। आमचं भाग्य आणि सर्व दिव्यांगासाठीची चांगली गोष्ट म्हणजे एक IAS अधिकारी, सचिव दर्जाचे अधिकारी, त्यांनी आम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 तास बोलण्यासाठी वेळ दिला। आमची फाईल होती, आम्ही ती फाईल सुंदर प्रेझेंट केली होती। फाईलच्या समोर एक कव्हर लेटर होतं, त्या लेटरवर एक मुद्देसूद आम्ही सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्या प्रत्येक मुद्द्याला अनुसरून परिपत्रक, ऑफिस मेमोरेंडम, डिरेक्शन्स, ST महामंडळाचे पत्र आणि त्याचबरोबर दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील महत्त्वाचे कलम हे सगळं अटॅच करून याला हायलाइट करून गेलो होतो। आणि फाईल बघताच साहेबांनी पहिला उद्गार काढला, खूप चांगलं प्रेझेंटेशन, असं प्रेझेंटेशन प्रत्येकाने करायला पाहिजे। आणखीन एक गोष्ट होती, आमची काही कोणती संघटना नाहीये, आम्ही संघटनेमार्फत गेलो नव्हतो। आम्ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 4-5 दिव्यांगांनी एकत्र मिळून मुंढे साहेबांची भेट घ्यायचं ठरवलं आणि आम्ही सामान्य दिव्यांग म्हणजे कुठलीही संघटना नसलेले दिव्यांग असताना पण मुंढे साहेबांनी आम्हाला भेटीला वेळ दिला आणि जवळपास 2.5-3 तास आमच्यावर चर्चा केली। आमच्या चर्चेची सुरुवात होणार होती पेन्शन वाढीचा विषय घेऊन, पण जसंच मुंढे साहेबांच्या समोर आम्ही बसलो, त्यांनी सरळ पहिल्या वाक्यात सांगितलं की दिव्यांगजनाची पेन्शन वाढ 2,500 रुपये लागू झाली आहे आणि त्याचा GR तयार पण झाला आहे। 1-2 दिवसामध्ये तो GR प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे ही एक सर्व दिव्यांगजनासाठीची फायद्याची गोष्ट आम्हाला पहिल्या ओपनिंग मध्येच मिळाली। त्याच्यानंतर आम्ही मुंढे साहेबांना दिव्यांग रेशन कार्ड बद्दल आम्ही बोललो की अंत्योदय रेशन कार्ड साठीच्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये हमीपत्र ही गोष्ट असताना पण उत्पन्नाचा दाखला आणा म्हणून बोललं जातं, ही मात्र दिव्यांगजनासाठीची त्रासदायक गोष्ट आहे। अधिकारी महिनोन-महिने रेशन कार्ड देण्यासाठी लावतात आणि त्याचबरोबर ती जी म्हणजे मुदत आहे उत्पन्नाची ती 25,000 पासून आता 50,000 झाली, पण एवढी कमी मुदत नसावी। आणि साहेबांनी याच्याबद्दल 1 मिनिटात होकारार्थक म्हणले की हो, आपल्या सगळ्या गोष्टी मांडणं योग्य आहे आणि याच्याबद्दल काही दिवसात ताबडतोब निर्णय आणि त्या संबंधाचं परिपत्रक काढण्यासाठी ते स्वतः संबंधित विभागाला सूचित करणार आहेत। पण साहेबांनी बोलता बोलता मध्येच एक विषय मांडला, जसं तुम्ही पेन्शनसाठी बोलतात तसंच माझ्या म्हणजे सरांच्या डोक्यामध्ये एक विषय होता, बेरोजगार दिव्यांगजनासाठी काय करावं। तर सरांनी हे सगळं लिहिलंय, त्यांच्याकडे सगळं तयार आहे असं त्यांच्या बोलण्यातून नक्की जाणवत होतं। बेरोजगार दिव्यांगजनासाठी मात्र बेरोजगार भत्ता, तो पण अंदाजे पेन्शन एवढाच देण्याचं सरांच्या डोक्यात आहे। त्या दृष्टीची तयारी आहे आणि त्या संदर्भातली पण गोष्ट पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आमचा होता की ST महामंडळ। ST महामंडळामध्ये दिव्यांगजनाची होणारी हेळसांड, दिव्यांगजनाचा होणारा अवमान, दिव्यांगजनाला हक्काच्या जागेवर न मिळणारी जागा आणि त्याचबरोबर ते जे चिरीमेरी देऊन बोगस छाप दिव्यांग ST मध्ये फिरतात, ती सगळ्यात मोठी समस्या। सरांनी आमच्या सगळ्या गोष्टी सविस्तर ऐकून घेतल्या आणि त्याच्यानंतर सरांनी ताबडतोब ST महामंडळाचे जे मुख्य आहेत त्यांना फोन लावण्यास सांगितलं। सरांच्या PA मॅडमने त्यांना फोन लावला आणि आम्ही ज्यावेळेस परतीच्या प्रवासात होतो त्यावेळेस सरांचा आम्हाला संदेश आला की ST महामंडळाचं सगळं बोलणं झाले, त्या प्रकारचं पत्र मी ST महामंडळाला लगेच पाठवतोय।
याच्याच बरोबर आमची ती पण बोलणी होती की बोगस दिव्यांग शोधण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या दिव्यांगजनासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेलं UDID ऍप. हे जर UDID ऍप प्रत्येक कंडक्टरच्या मोबाईलमध्ये असेल तर ज्या कोणत्या दिव्यांगाचं तिकीट द्यायचं त्या दिव्यांगाचा UDID नंबर घेणे, त्या दिव्यांगाची जन्मतारीख घेणे, UDID ऍप मध्ये टाकणे आणि खातरजमा करणे. सरांना हा मुद्दा खूप आवडला, कारण सरांचा मुख्य उद्देश किंवा मुख्य टार्गेट ते आहे बोगस दिव्यांग शोधणे. याच्यासाठी सरांनी सगळी रूपरेषाने प्लॅनिंग केली आहे. बोगस दिव्यांग शोधण्यासाठी नेमकं काय काय करता येईल याची कॉन्क्रीट रूपरेषा सरांच्या मनात आहे. सरांनी पेपरला पण उतरून ठेवली. हे मात्र सरांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होतं. नोकरीमध्ये लागलेले दिव्यांग, प्रमोशनसाठी चे सगळे मेहनत करणारे दिव्यांग, सगळे बोगस खोटारडे कागद तयार करून या सगळ्या गोष्टीला आळा कसा घालावा असं चर्चेत असताना सरांच्या बोलण्यातून हे जाणवत होतं. आणि मुंडे साहेब सर्व दिव्यांगजनाचा डाटा गोळा करण्याला लागलेले आहेत. नोकरीत लागलेल्या सर्व दिव्यांगजनाचा डाटा सरांकडे असेल आणि त्याच्यानंतर सर एक मेडिकलची विशेष टीम स्थापन करून जे जे शंकेचे दिव्यांग वाटतात अशा सर्व शंकेच्या दिव्यांगजनांना त्या मेडिकल टीमच्या समोर हजर करणार आहेत, जेणेकरून की त्यांची खात्री होईल हा खरा आहे की खोटारडा आहे. आणि जर खोटारडा असेल तर सजेचं प्रायोजन नक्कीच पुढे होणार आहे. हाच खोटारडा दिव्यांग एसटी महामंडळामध्ये जे बोगस UDID कार्ड करून घेऊन फिरतात, कंडक्टर लोकांना पण याच्यानंतर त्या बोगस छाप दिव्यांगावर गुन्हाच दाखल करावा लागेल. आणि तो गुन्हा असेल दिव्यांग हक्क कायदा 2016 कलम नंबर 91 नुसार, ज्याची सजा आहे 2 वर्ष आणि दंड आहे 1 लाख रुपये. सरांनी या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतला आणि आम्हाला आजच कळतं की सरांनी या बाबतीत एसटी महामंडळाला पत्र पाठवलेले आहे, तर त्यांच्याकडे मिळालेले पण आहेत. त्याच्याच बरोबर आणखीन आम्ही पुढचा मुद्दा मांडला समृद्धी महामार्गाचा. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील राज्य मार्गापैकी एक महत्वाचा मार्ग. महाराष्ट्रामध्ये बाकीचे पण राज्य मार्ग आहेत, पण समृद्धी महामार्गावर मात्र दिव्यांगजनाच्या वाहनाला फास्टॅग नसताना टोल माफी मिळत नाही. आम्ही त्याच्यासाठीचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे परिपत्रक, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पत्र, या सगळ्या गोष्टी आणि समृद्धी महामार्गाचं स्वतःचं परिपत्रक, या सगळ्या गोष्टी सरांच्या समोर मांडल्या. आणि सरांना हे ज्ञात होतं, सरांना हे माहित होतं, जर तुमच्याकडं व्हॅलिड ID असेल, म्हणजे व्हॅलिड कोणतं आहे माझं UDID कार्ड, व्हॅलिड कोणतं आहे माझ्या गाडीच्या RC कार्डवर लिहिलेली अडॅप्टेड व्हेकल किंवा दिव्यांगजन ओनरशिप, हे जर असेल तर टोल माफी. मग याच प्रकारची टोल माफी समृद्धीवर का नाही? सरांनी या गोष्टीचं ताबडतोब ते नोट करून घेतली आणि याची कारवाई लगेच चालू होईल हे आम्हाला पक्का माहिती, कारण सरांना बोलताना हे प्रत्येक गोष्ट जाणवत होती. एक अधिकारी एवढ्या सगळ्या मेहनतीने, एवढ्या तळमळीने आणि तात्परतेने आमच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता आणि याचं आम्हाला मनोमन समाधान होत होतं. त्याच्याच बरोबर आता जसं बोललो, बोगस दिव्यांग शोध मोहीम नोकरीसाठी सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट. याच बरोबर नोकरीसाठीच आमचा आणखीन एक मुद्दा होता की नोकरीमध्ये ज्यावेळेस दिव्यांगजन नोकरीसाठी जातो त्यावेळेस दिव्यांगजनाच्या समोरच्या 2 अडचणी आहेत. एक अडचण आहे दिव्यांगजनाला भरावी लागणारी फॉर्म भरण्याची फीस आणि परीक्षेची फीस. या दोन्ही फीस दिव्यांगजनाला परवडत नाहीयेत. या फीसच्याच संदर्भात आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक परिपत्रक, जे की 2019 ला पब्लिश झालं आणि रिक्रुटमेंटचं परिपत्रक 2017 ला पब्लिश झालं, तर 2019चं परिपत्रक आणि 17चं परिपत्रक एकत्र करून आम्ही सरांना दाखवलं आणि सरांना सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर या 2019च्या परिपत्रकामध्ये मात्र स्टाफ सिलेक्शन कमिटी आणि UPSCच्या सर्व परीक्षांना फीस माफ आहे. मग ही गोष्ट त्यापुरतीच मर्यादित का राहावी, ही गोष्ट मात्र प्रत्येक छोट्या मोठ्या परीक्षेसाठी लागू व्हावी. आणि सरांनी ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं बोलले आणि नोट करायला लावलं की या गोष्टीमध्ये लवकरात लवकर परिपत्रक निघेल आणि सर्व परीक्षांची फीस माफ होईल, हे मात्र पक्क. त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट होती, रिक्रुटमेंट करत असताना ज्यावेळेस नोकर भरती होते, ती नोकर भरती करत असतानाची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होते की दिव्यांग भेटला नाही म्हणून बॅकलॉग वॅकन्सी ठेवली जाते, त्याच्यानंतर ती पुढच्या वर्षी ठेवली जाते आणि त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी सामान्य उमेदवार घेतला जातो. या गोष्टीबद्दल आम्हाला बोलायचं होतं, कारण सामान्य दिव्यांगजनाचं तोपर्यंत वय निघून जातं. दिव्यांगजनाला जी डिसॅबिलिटी दिली ती नसल्यामुळे तिथं निवड होत नाही.
याच्यामध्ये मात्र ऑफिस मेमोरंडम मध्ये 2-3 गोष्टी आहेत. इंटर एक्सचेंज ऑफ द युअर टाइप ऑफ डिसॅबिलिटी. दुसरी गोष्ट आहे झोनल कन्सिडरेशन, म्हणजे या झोनमध्ये नसेल मिळत तर 5 झोनचं कन्सिडरेशन करणं. आणि तिसरी गोष्ट आहे रिलॅक्सेशन इन स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी. या तिन्ही गोष्टी आम्ही सरांच्या समोर मांडल्या आणि सरांनी आम्हाला सांगितलं या गोष्टीबद्दल थोडासा अभ्यास करून पुढची दिशा ठरवली जाईल. आता त्याच्यानंतर बोलता बोलता तो विषय निघाला. सरांनी 2 पत्र काढलेत. एक पत्र म्हणजे जिल्हानिहाय समिती स्थापन करणे आणि दुसरं पत्र म्हणजे प्रत्येक शासकीय निमशासकीय इमारती दिव्यांग पूरक करणे. सरांचं पत्र डेडलाईन 30 तारखेचं गुगल फॉर्म मध्ये परत पाठवायचं. सरांनी आम्हाला त्याबद्दल विचारलं आणि हे झालंय की नाही हे खात्री करण्यासाठी सरांनी पुढची प्लॅनिंग केलेली आहे. मग आमचं बोलणं हे झालं की सर, अनेक अधिकाऱ्यांना दिव्यांग हक्क अधिनियम 2016 माहीत नाहीये. पोलीस स्टेशनला पण आम्हाला या गोष्टीचे अनुभव आलेत आणि त्याच्यामुळे दिव्यांगावर होणाऱ्या अन्यायाला नेमकं ते कसं समजतील. तर सरांचा प्लॅन त्यांच्या मनामध्ये त्या दृष्टीने पण पक्का होता. त्यांनी ठरवलेले जिल्ह्याच्या प्रत्येक मुख्य म्हणजे जिल्हाधिकारी यांची, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांची कॉन्फरन्स घेऊन ते दिव्यांग हक्क अधिनियम 2016 बद्दल त्यांच्याशी बोलणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये खालील सर्व अधिकाऱ्यांना या गोष्टीबद्दल सांगा. आणखीन एक कन्सेप्ट सरांच्या मनात होता की म्हणजे झोन वाईज, जसा मराठवाडा झोन वाईज दिव्यांगजनाची एक मीटिंग घ्यावी का, असं सरांचं म्हणणं होतं. आम्हाला आनंद झाला आणि आम्ही सरांना म्हणलो हो सर, त्या दृष्टीने आपण नक्की कार्य करावं. सर्व दिव्यांगजनांना खूप आनंद होईल आणि या दृष्टीच्या सगळ्या तयारी, म्हणजे असं जर मीटिंग झाली तर आपल्याला आपल्या पण भावना सरांच्या समोर मांडता येतील आणि अधिकारी वर्गांना नेमकं काय करायचंय हे पण कळेल. बोलताना चर्चेमध्ये आणखीन एक विषय निघाला. तो विषय होता दिव्यांग हक्क अधिनियम 2016चा कलम नंबर 3 समानता. हा विषय निघत होता. शहरी दिव्यांग आणि खेड्याचे दिव्यांग याच्यामध्ये जी तफावत आहे, घरपट्टी म्हणजे खेड्याच्या दिव्यांगाला घरपट्टी माफ आहे, शहरी दिव्यांगाला नाही. तर सर म्हणले ठीक आहे, हा विषय आपण थोडासा चर्चेनंतर 2-3 डिपार्टमेंटला बोलून या विषयावर बोलावं लागेल, कारण हा आर्थिक नियोजनाचा विषय आहे. पण त्याच्याच बरोबर सरांनी जर समानता हा विषय धरला आणि समानता या विषयानंतर सर बोलत होते की जर समानता आहे, समानता म्हणजे दिव्यांग आणि सामान्य नागरिक यांना दोघांना समान वागणूक मिळावी, तर मग दिव्यांग जनांसाठी म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र का, विशेष शाळा का, त्याच्याबद्दल पण सरांच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग आहेत आणि त्या पूर्ण होणारच आहेत. बोलता बोलता एक आठवतंय की आता आपण नोकरीतील बोगस दिव्यांग हा विषय बोललो, तर तसं नाहीये. नोकरीतील बोगस दिव्यांग शोधणं ही तर मोहीम चालूच होणार आहे. स्पेशल टीम त्याच्यासाठी राहणार आहे, म्हणजे याच हॉस्पिटलला पाठवा आणि तिथं पाठवा असं नाही राहणार. स्पेशल टीम राहणार आहे. बोगस सापडल्यानंतर ते दिव्यांग सापडल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र दिलंय, UDID कार्ड दिलंय, त्याची जी प्रक्रिया झाली ती ज्या दवाखान्यातून झाली त्या डॉक्टरांची पण चौकशी होणार आहे, त्या हॉस्पिटलची पण चौकशी होणार आहे असं मात्र जाणवत होतं. पण त्याच्याच बरोबर सरांच्या डोक्यात इथून पुढे नोकर भरतीमध्ये बोगस दिव्यांग नसावे म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे की नोकरीचा अर्ज भरल्या UDIDची खातरजमा करून घेणे आणि कन्फर्म करणे मेडिकल टीमच्या कडून की हे कसं आहे, पर्सेंटेज कसं आहे. आतापर्यंत काय होतं, रिक्रुटमेंट झालं, त्याच्यानंतर सिलेक्शन म्हणजे तुम्हाला त्यावेळेस ऑर्डर दिली जाते, त्यावेळेस ते वेगळं बोर्ड असतं, त्याच्यासमोर जायचंय, पण त्याच्या अगोदर फॉर्म भरतानाच हे सगळं करून घेणं, ही एक गोष्ट सरांनी खूप उपयुक्त मानली. म्हणजे एकंदरीत बोलायचं म्हणलं तर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा वेळ द्यावा, सविस्तर चर्चा करावी. ही गोष्ट मात्र एक सामान्य दिव्यांग म्हणून सामान्य दिव्यांगाचे प्रश्नासाठी मांडण्यासाठी गेलेले आम्ही 4-5 सामान्य दिव्यांग म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय. याच्याच बरोबर आभार मानतोय मी दिव्यांग कल्याण मंत्रालयातील स्टाफचे, सचिव सरांसाठीचे स्टाफ, त्या मनीषा मॅडम आणि लांडगे मॅडम या दोन्ही स्टाफनी आम्ही गेल्या आम्हाला बसण्यासाठी जागा दिली. इतकी आपुलकीची वागणूक म्हणजे हे मात्र कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर डेप्युटी सेक्रेटरी घोडके सर, ज्या दिवशीपासून आम्ही सरांची वेळ घेतली होती त्या दिवशीपासून आम्ही भेटायला जाईपर्यंत प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक घोडके सर घेत होते. आम्हाला नेमकं सरांच्या समोर काय मांडायचे या सगळ्या गोष्टी घोडके सर डेप्युटी सेक्रेटरी पदावर असताना पण त्यांनी आम्हाला आमच्या फोनला ताबडतोब रिस्पॉन्स दिला आणि उत्तर दिलं. आणखीन एक गोष्ट म्हणायची, सरांची धडाडी बघा. आम्ही निघतोय कार्यालयातून, निघल्यानंतर सरांचा 7:03 एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये सर लिहितात
तुकाराम मुंढे सर की म्हणजे तुमच्या एसटी महामंडळाला मी असं सगळं पाठवलंय आणि आजच ते कळतंय की हो एसटी महामंडळाला 2 पत्र गेलेत. या संदर्भात मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना भेटण्यासाठी पण आम्ही अर्ज दिला होता, पण ते कॅबिनेट असल्यामुळे त्यांची आमची भेट होऊ शकली नाही. यानंतरच्या पुढच्या 1-2 भेटी होतील असं वाटतंय आणि पुढच्या काही दिवसामध्ये 1-2 महिन्याचा काळ खूप झाला, आपल्याला महाराष्ट्रातील दिव्यांग जनासाठीच्या फायद्याच्या गोष्टी दिसतील आणि पूर्वीचं सगळं चित्र बदललेलं दिसेल. या सगळ्या गोष्टीबद्दल व्हिडिओच्या शेवटी मी तुकाराम मुंढे सरांचे विशेष आभार मानतो. दिव्यांग मंत्रालय मंत्री अतुल सावे यांचे पण आभार मानतो आणि आमच्या हक्क दिव्यांग ग्रुप मधील सर्व सदस्य यांचे आभार मानतो. अशीच मेहनत आम्हाला कुठलीही संघटनाचा उद्देश नसताना, कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना करायचे आहे आणि परमेश्वर बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की या सगळ्या मेहनतीत यश मिळो. नमस्कार.